की हे सर्वसामान्यांचं सरकार आहे, हे तुमचं आमचं सरकार आहे. मी देवेंद्रजी आणि एकनाथराव ही कामं करत असताना माझाही हाच प्रयत्न आहे. मला माझ्या पहिल्यांदाच राजकीय जीवनामध्ये कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ मला घ्यावी लागली आणि त्याच्यानंतर पहिलं पालकमंत्रीपद या जिल्ह्याचं मला मिळालं. आणि हा जिल्हा स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे. अतिशय प्रेमळ असे कार्यकर्ते, जीवाला जीव देणारे कार्यकर्ते, त्याचा अनुभव मी त्या 99 ते 2004 सालामध्ये घेतला. त्याच्यामुळे अनेक वेगवेगळ्या भागामध्ये ओळखी झाल्या. वेगवेगळ्या भागामध्ये काय आणलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, कसा निधी दिला पाहिजे. परवाच 1 मे झालेलं आहे. संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश 1 मेला आणून 64 वर्ष पूर्ण झाली. त्यावेळेस यशवंतराव चव्हाण साहेब हे काय कर्तबगार नेता आहे हे देशाला कळलं, जगाला कळलंय, महाराष्ट्राला कळले. पंचावर पण काही राजकीय संकट आली, चढ उतार आले, त्याचे तुम्ही आम्ही साक्षीदार आहेत. परंतु त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलंय, तुम्हाला शेवटचा माणूस आहे, बहुजन समाजाला खऱ्या अर्थाने मदत करायची असेल तर तुम्हाला सरकारमध्ये जाऊनच ती मदत करावी लागते. आज मी काही ताम्रपट घेऊन जन्माला आलेलो नाहीये, मी सत्तेला आपापलेला माणूस नाहीये. पण चव्हाण साहेबांचा विचार, चव्हाण साहेबांचे आज जो दाखवलेला रस्ता आहे, मी यावेळेस जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा दिलाय त्याच्यामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांना भारतरत्न मिळालं पाहिजे अशा प्रकारची आपण मागणी केली. ठीक आहे, उशीर झाला, परंतु अनेक मोठ्या निवंत उदयनराजे भोसले, त्याच्या छत्रपती उदयनराजे भोसले हे सातारच्या गादीचे वारस आहेत. आज देखील युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण अनेक जण, अनेक राजकीय पक्ष वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचं नाव घेतो, त्यांच्या पुढे नतमस्तक होतो, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवतो. आम्ही सतत सांगतो की 18 पगड जाती 12 बलुतेदारांना एकत्र घेऊन, मावळ्यांना बरोबर ठेवून महाराजांनी त्या काळामध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि तो आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये देखील काम करत असताना आपल्याला तुम्ही बाकीचा काही विचार करू नका, कामाच्या बद्दल तुम्ही आमच्यावर सोडा. मी राज्य मंत्रिमंडळामध्ये गेल्यानंतर अनेक इथं बसणाऱ्या मान्यवरांना माहिती आहे, कदाचित तुम्हालाही माहिती असेल, मी इथं मेडिकल कॉलेज सरकारचा आणायचा प्रयत्न केला, थोडा उशीर झाला, जागा मिळाला, नंतर जागा घेतली, काम सुरू झालं. मित्रांनो, विकासाकरता आपण काम करूया. मी आज तुमच्याकडं विकासाकरता मतं मागायला आलेलो. आज मोदी साहेबांना देशाचे विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं. जगामध्ये जेवढे राजकीय पक्ष आहेत त्याच्यामध्ये सर्वात लोकप्रिय राजकीय नेता कोण आहेत ते नरेंद्र मोदी साहेब आहेत. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. हे असं असल्यामुळं एक एक खासदार त्यांना पाठिंबा देण्याच्या करता दिल्लीला गेला पाहिजे. मगाशी बोलत असताना मी त्या ठिकाणी अशोक बापू गायकवाडांचं भाषण ऐकत होतो. कारण नसताना अनेक पंतप्रधान होऊन गेले. मला वाईकरांनो, महाबळेश्वरकरांनो, खंडाळाकरांनो एक सांगावे, राहुल गांधींवर बोफटचा आरोप झाला. डॉक्टर मनमोहन सिंगांच्यावर देखील मी चुकून राहुल म्हणलं, राजीव गांधींच्यावर, स्वर्गीय राजीव गांधींच्यावर बोफटचा आरोप झाला. करेक्शन केल्याबद्दल धन्यवाद. नाहीतर तेवढंच दाखवत बसले असते, अजित कसा चुकला, अजित कसा चुकला. त्यांना दुसरं काय कळतंय? ब्रेकिंग न्यूज, ब्रेकिंग न्यूज. राजीवच्या ऐवजी राहुलचं नाव घेतलं. आणि ठीक आहे ना, त्याच्याच पोराचं घेतलं ना, आता बापाचं घेतो. काय ताटात काय, वाटीत काय, परंतु स्वर्गीय राजीव गांधी. मित्रांनो, त्यामध्ये मी आपल्याला सांगतो त्यांच्यावर पण बोफरचा आरोप झाला. मी त्यांनी मला तिकीट दिलं होतं 91 साली बारामती लोकसभा मतदारसंघाचं. नंतर एक दुःखद घटना घडली आणि राजूजी आपल्यातनं निघून गेले. पण त्याच्या आधी मिस्टर क्लीन अशा प्रकारची त्यांची इमेज होती. तरी देखील बोफोरचा आरोप, त्याच्यातनं त्यांना सत्ता सोडावी लागली. डॉक्टर मनमोहन सिंग यांना 2G ते तर एवढं फेमस झालं की विचारता सोय नाही. कोळसा नाही, ते 2G झाल्यावर कोळसा, कारण कोळसा काळा असतो ना, जरा नंतर कोळसा. त्याच्यामध्ये कोळसा घोटाळा, ज्या माईन्स आहेत, खाणीच्या बद्दल
त्यांना अफिडेव्हिट द्यावं लागलं, त्यांचं म्हणणं मांडावं लागलं. मित्रांनो, एक गोष्ट मान्य केली पाहिजे, मी माझी विचारधारा वेगळी, मी शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेचा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत. पण कधी कधी दोन पावलं पुढे मागे सरकावं लागतं. आम्ही 19ला नेत्यांनी सांगितलं, साहेबांनी सांगितलं नाही आता उद्धव ठाकरेंच्या बरोबर जायचं. आम्ही गुमानो राजीनामा देऊन उद्धव ठाकरेंच्या बरोबर गेलो. मला सांगितलं त्यांच्या अजिबात तक्रार येता का म्हणे. 2.5 वर्ष असं काम केलं. मकरंद आम्हाला विचारा, एक तक्रार जाऊन दिली नाही. उलट ते म्हणले, राव तू लयच चांगला आहे. म्हटलं तुम्हाला नंतर कळतो तू लयच चांगला आहे. आधी कळलं असतं तर आपण दोघं कवच कुठे गेलो असतो. पण हरकत नाही, तो विषय इथला नाहीये. माझं तुम्हाला हे सांगणं आहे की त्या संदर्भामध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तशा आम्ही केल्या. परंतु 10 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्यावर एक एवढा देखील शिंतोडा उडवण्याचं कोणाचं उदाहरण दाखवता येणार नाही. हे आपण मान्य केलं पाहिजे. आज आपल्या आजूबाजूची राष्ट्र जे पाकिस्तान कुरघोडे करायचं, पुलवामाला असा दणका दिला की पुन्हा पाकिस्ताननी आपल्याकडे निधीची मिळाली तर आपला परिसर कुठल्या कुठं जाईल. त्याकरता आपल्याला केंद्राचा निधी आणायचा आहे. आणि केंद्राचा निधी आणण्याच्या करता केंद्रात ज्या मोदी साहेबांचं सरकार येणार आहे त्यांच्या विचाराचा खासदार गेला पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे की तुमच्या इथं नेहमी तुम्ही घड्याळ त्या ठिकाणी चालवण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाल्यापासून सर्व निवडणुकीमध्ये तुम्ही घड्याळाचा खासदार निवडून दिला. यावेळेस तुमच्या कार्यकर्त्यांच्या, माझ्या पक्षाच्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये ती गोष्ट येणं काही चुकीचं नाहीये. पण मी या असल्या उन्हामध्ये तुम्हाला सांगतो, तुम्ही काळजी करू नका. मगाची नितीन काकाचं नाव मकरंदाबांनी घेतलं, उमेदवारांनी घेतलं. तुमच्याही मनामध्ये, तुमच्या मनामध्ये जे ते मला समजतं. तुम्ही आपला महायुतीचा उमेदवार माझ्या वाई, महाबळेश्वर, खंडाळा याच्यामध्ये चांगल्या मताने 1,00,000 मताचं मताधिक्य द्या. कारण आता समोर कुणी नाहीच ना. जे आहे तेही कमळाचं काम करतात, ज्याचं आपलं जमत नाही तेही कमळाचंच काम करतात आणि आपणही ते करायचंय. तुम्ही काळजी करू नका, तुम्ही ते काम करून दाखवा. मी 9 जून मध्ये नितीन काकाला खासदार केला तर पवारांची अवलाद सांगायचं नाही. माझ्यावर चोपडा, तुम्ही फक्त माझं ऐका, त्याच्यामध्ये बदल होता कामा नये. मित्रांनो, शेवटी कुणाला कशी ताकद द्यायची ते मला चांगलं कळतं. तुम्हाला आज मी सांगतो, ज्या दिवशी 2 जुलैला शपथविधी होता, एका माझ्या तिथं छोटी खोली होती. मी तू माझा पाहुणा आहे, माझी बहीण तुला दिलेली, तिचं तरी आई नाही राहत. दादा आईला विचारल्याशिवाय नाही, कार्यकर्त्यांना विचार. अरे म्हणलं, नेत्यांनी सारख्या सारख्या कार्यकर्त्याला विचारायचं नसतं. जेव्हा नेत्याला गरज असते तेव्हाच कार्यकर्त्याला विचारायचं असतं. आज आपण शपथविधी घेऊ. 10 मला मंत्रिपद मिळालेली आहे. मला सातारला मंत्रिपद द्यायचंय. माग मला देता आलं नाही. त्यावेळेस साहेबांनी उत्तर कराडला दिलं, ती पण मला भरून काढायची. नितीन काका म्हणला, दादा म्हणतोय ती करेल. आबा ऐक, आबा ऐक. कशाचा आबा ऐकतोय? मला तर वाटलं नितीन काकाला येऊन शपथविधी घ्यावा, नाहीतर शपथविधी घेतला तर 6 महिने राहता येतं. त्याला काही लगेच आमदार व्हावं लागत नाही. आणि मग परत त्याचा कळलं असतं तर मग नितीनला सांगितलं, आता ते राजीनामा आणि आबा घ्या शपथ. पण जाऊ दे म्हणलं, उगीच काहीतरी वेगळं दिसेल. त्यावेळेस त्यांनी माझं ऐकलं नाही. आता मी आपल्याला सांगतो, वाईकरांनो, खंडाळाकरांनो, महाबळेश्वरकरांनो, तुम्हाला एकही काही न करता मी तुम्हाला एक चोरीला खासदार देतोय. उद्याच्याला उदयनराजे आपली कामं करतीलच, परंतु उदयनराजेंच्या व्यापातनं जर काही वेळ लागला तर नितीन काका आहे ना, काका चल हे काम कर, सारखं काकाच्या मागे भुंगा लावायचा. आणि त्याच्यात मी पण आहे, देवेंद्र पण आहे, एकनाथराव शिंदे आहे. राज्याच्या बाबतीतली मदत आम्ही करू. पण तुम्ही उद्याच्या काळामध्ये महायुतीचा उमेदवार निवडून दिला पाहिजे. मगाशी मकरंदाबांनी पण सांगितलं, मी पण ते तुम्हाला सांगतो.
तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करू. शेवटी आपण साधू संत नाही, नुसतं विचार ऐकायचे आणि त्या पद्धतीनं त्या रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करायचा. त्यांचे विचार साधू संतांचे तर उत्तमच आहे. वारकरी संप्रदायाच्या बद्दल आपल्याला सगळ्यांना आदरच आहे. त्यांच्या पुढे आपण नतमस्तकच होतो. पण जे जे काही प्रश्न उद्याच्याला महाबळेश्वर असेल, खंडाळा असेल, वाई असेल, इथं काही निधी पाहिजे असेल, मगाशी आबांनी तर त्याचे आकडे सांगितलेलेच आहे. परंतु मध्ये श्री क्षेत्र महाबळेश्वर आबा आपण कितीदा प्लॅन घेऊन बसलो, 4-5 वेळा. आणि मग आम्ही आपले एकनाथराव शिंदेची कमिटी त्यांच्या पुढे नेला. शिंदे साहेबांना पण आवडला, म्हणले चला मंजूर, आणि त्याच्या ती मंजुरी आपण दिली. 5 नद्या उगम पावले, 7 नद्या किती उगम पावले? 5 नद्या उगम पावल्या. एवढं चांगलं करतो की लोक वेडला लेकला जातात, महाबळेश्वरमध्ये फिरतात, पण आल्यानंतर पर्यटक म्हणला पाहिजे चला आपण श्री क्षेत्र महाबळेश्वरच्या दर्शनाला जाऊ. एवढा सुंदर प्लॅन केलेला आहे. त्याच्यामध्ये प्रतापगडचं काम मध्ये आपण हातामध्ये घेतलंय. किल्ले गड याचं संवर्धनाचं काम आपण हातामध्ये घेतलंय. स्कुबा ड्रायव्हिंग याचा उपयोग तुमच्या माझ्या परिसरामध्ये सातारा जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांना त्या ठिकाणी होणार आहे. पर्यटनाला चालना देण्याचं काम आपल्याला करायचंय. मध्ये आपलं सैनिकी स्कूल, मला अनेक जण सांगायचे दादा चांगले माणूस, शेवटी अशा प्रकारची माणसं क्वचितच जन्माला येत असतात. ते बरोबर ती थोडीशी केस राहिली ती जाते, म्हणजे एक काळजीवर केस राहायचं. आज सुरेंद्रबाबा इथं नाही, पण श्रीमंत छत्रपती उदयनराजे तुम्हाला माझी विनंती की सातारा जावलीमध्ये मी ज्या वेळेस उभा राहतो त्यावेळेस माझ्या स्वतःच्या मतदारसंघात 1,68,000 अशा प्रकारचं लीड देत असतो. आपल्याला जास्त नको, परंतु सातारा जावळीमधनं 1,00,000चं लीड तुम्ही आणि शिवेंद्रबाबा एकत्र असताना आपल्याला ही निवडणूक जिंकायची. काही झालं तर जिंकायचीच आहे, बाकीचं वाईट नाही. आणि ते करण्याच्या करता मी माझी जबाबदारी पार पाडली. आबांनी तुम्हाला जबाबदारी सांगितलेली, तुम्ही आबाचा शब्द अंतिम मानता, आबा माझा शब्द अंतिम मानतात, आणि या पद्धतीनं आपण एकमेकाला देवाणघेवाण करू. तुम्ही काही काळजी करू नका. मगाशी आबांनी सांगितलं की काही वेगवेगळ्या पद्धतीनं हेमचे रस्ते, पाणी पुरवठ्याच्या योजना, किंवा आबा म्हणाले की बाबांनो मी सगळी कामं करायला, त्यामध्ये राज्य सरकारचं 6 लाख कोटीचं बजेट माझ्या हातामध्ये असतं. ते बजेट कुणाला किती द्यायचं हे एकनाथराव आणि देवेंद्रचा अधिकार आहेच, तो मी कधीच नाकारत नाही. परंतु माझ्याकडनं फाईल जाते त्यावेळेस मी त्या ठिकाणी आपल्याला देण्याचं काम करत असतो, विकास कामाला. इथं आमच्या देवानीताई पण बसलेल्या आहेत. शेवटी देवानीताई पंगत बसली